जगातील 21वी श्रीमंत व्यक्ती गौतम अडाणी. 2013 मध्ये फक्त $3 अब्ज इतकी संपत्ती असलेले अडाणी आज तब्बल $81 अब्ज संपत्तीचे मालक झाले. पण त्यांच्या संपत्तीच्या वाढीमागे मोदी सरकारचं पाठबळ आहे का? काँग्रेसने आता एक गंभीर आरोप केला आहे. 2013 पर्यंत गौतम अदानी यांची संपत्ती सुमारे $3 अब्ज एवढी होती. जगातील टॉप 400 श्रीमंतांमध्येही त्यांचा समावेश नव्हता. अवघ्या 10 ते 12 वर्षात अदानींची संपत्ती झपाट्याने वाढली. विरोधक नेहमीच आरोप करत आले आहेत की मोदी सरकार अडानीसाठी काम करतं. काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला. अदानींना 1050 एकर जमीन फक्त ₹1 वार्षिक दराने 33 वर्षांसाठी लीजवर देण्यात आली. या जमिनीत 10 लाखांहून अधिक आंबा, लिची आणि सागवानाची झाडं आहेत. ही जमीन या झाडांसह अदानी यांना देण्यात आल्याचा आरोप केला. अदानी पॉवर लिमिटेड बिहारच्या भागलपूरमध्ये 2400 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारणार. या प्रकल्पासाठी अदानी पॉवर लिमिटेड $3 अब्ज ची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पातून तयार झालेली वीज बिहार सरकारला 25 वर्षासाठी अदानी पॉवर लिमिटेड पुरवणार आहे. निवडणुकीच्या काळातच अदानींना मोठे प्रकल्प मिळतात. बिहार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जमीन देण्यात आली. महाराष्ट्रात निवडणुकीआधी धारावी विकास प्रकल्प आणि एक मोठा वीज प्रकल्प अदानींना देण्यात आला. झारखंड व छत्तीसगडमध्येही अशाच प्रकारे निवडणुकीपूर्वी प्रकल्प अदानी यांना देण्यात आले. विमानतळाच्या देखरेखीपासून ते वीज प्रकल्पांपर्यंत सर्व ठिकाणी अडानींचाच फायदा. काँग्रेसचा आरोप आहे की प्रत्येक निवडणुकीआधी पराभवाची भीती वाटली की भाजप अदानींना प्रकल्प देऊन मदत करतं. बिहारच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा आरोप कितपत खरं ठरेल हे पाहणंच महत्त्वाचं.